नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव. आज आपण पाहतो आहोत मल्टिपल चॉईस प्रश्न सल्तनत कालखंड 8वे शतक ते 1526. तुम्हाला माहिती आहे की आपण मागील काही तासापासून ऑब्जेक्टिव्हची सिरीज चालवलेली आहे. आज ऑब्जेक्टिव्हची ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची ज्या काही सिरीज आपण अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून चालवतोय त्याचा नंबर आहे 5. आपण पहिला व्हिडिओ बनवला होता, हा बाजूला दिसतो तुम्हाला. हा व्हिडिओ फक्त या नव्या अभ्यासक्रमाच्या आधारावर, नंतर हा दुसरा व्हिडिओ, हा तिसरा व्हिडिओ, हा चौथा व्हिडिओ, आता हा नवा 5वा व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे. आणि आपण मागच्या तासाला अल्लाउद्दीन खिलजी फिरोजशाह तुघलकापर्यंतचा इतिहास पाहिला होता. आता आपण फिरोजशाह तुघलकाच्या नंतर जे काही सुलतान होऊन गेले दिल्लीच्या तख्तावर त्याची चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करतो आहोत आपण आपल्या क्विज कडे. साधारणपणे 125 प्रश्न त्यावेळी झालेले होते, त्या लेक्चरमध्ये झाले होते आपले. आता त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. 25वा प्रश्न या सिरीज मधला, म्हणजे चौथ्या जे काही मल्टिपल चॉईस प्रश्न होते त्यातील शेवटचा प्रश्न होता की कोणत्या सुलतानाची आई राजपूत राजकन्या होती. फिरोजशाह तुघलकाची आई राजपूत राजकन्या होती. कृषी विकासाचा पहिला यशस्वी प्रयोग करणारा सुलतान कोण? कृषी विकासाच्या संदर्भात पहिला यशस्वी प्रयोग करणारा पहिला सुलतान जर कोण असेल तर फिरोजशाह तुघलक हा आहे. फिरोजशाह तुघलकाने अनेक नहर बांधले, कालवे बांधले. शेतकऱ्यांकरिता त्या काळामध्ये त्यांना बी बिजवायची उपलब्धता करून दिली. त्याचबरोबर कृषी कर्ज देखील देऊ केलेलं होतं. म्हणजेच काय तर शेतीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात फिरोजशाह तुघलक हा शेतकऱ्यांना मदत करताना दिसतोय. पण याच्या विरुद्ध त्याचा काका होता मोहम्मद बिन तुघलकाने उलट आणि गंगा आणि यमुनाच्या दुआबामध्ये शेतकरी जे होते ते वारंवार बंड करत होते आणि म्हणून यांची ताकद कमी करावी, यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करावं म्हणून शेतसरा मोठ्या प्रमाणात वाढवलेला दिसून येतं. तर त्याच्या पुतण्याने त्याच्या विरुद्ध म्हणजे फिरोजशाह तुघलकाने मोहम्मद बिन तुघलकाच्या पेक्षा वेगळं धोरण राबवलेलं आपल्याला दिसून येतं. गुजरातच्या कोणत्या बंदरातून विदेशी व्यापार होत असेल? गुजरातच्या खंबायत बंदरातून. बघा, वास्तविक पाहता आपण व्यापाराचा जर काही विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की कालीबंगन असेल, लोथल असेल, ही सिंधू संस्कृतीच्या काळातील व्यापारी केंद्र होती. नंतरच्या कालखंडामध्ये गुजरात, मुंबई, गोवा, खंबायत, कालिकत ही जी काही बंदरे आहेत, म्हणजे ही जी काही त्या काळात असणारी जी काही व्यापारिक बंदरे होती ही विदेशांबरोबर समुद्र मार्गाने व्यापार करत असत. त्या काळात गुजरातमधील त्या काळातले सर्वात प्रसिद्ध बंदर कोणते होते तर ते खंबायत बंदर होते. बहामनी साम्राज्याची राजधानी कोणती होती? बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा ही होती. कोणत्या वजीराला राजद्रोहाच्या आरोपाखाली मारण्यात आले होते? मोहम्मद गवान या वजीराला राजद्रोहाच्या आरोपाखाली मारण्यात आले होते. वराडच्या इमादशाहीचा संस्थापक कोण होता? वराडच्या इमादशाहीचा संस्थापक फतेउल्लाह हा होता. मित्रांनो, बहामनी साम्राज्याचे तुकडे झालेत आणि तुकडे झाल्यानंतर, शकले झाल्यानंतर आपल्या असं लक्षात की निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, बिदरशाही अशा प्रकारचे तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात. भक्ती आंदोलनाचे जनक कोण होते? भक्ती आंदोलनाचे जनक रामानुजाचार्य हे होते. सुलतान शाहीत धार्मिक कार्य करणाऱ्याला काय म्हणत असत? सुलतानशाहीमध्ये धार्मिक कार्य करणाऱ्याला तसेच धर्माच्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्याला उलेमा म्हणत असत. सुलतानशाहीत प्रांतप्रमुखाला काय म्हणत असत? सुलतानशाहीत प्रांतप्रमुखाला सुभेदार म्हणत असत. वीरशैव पंथाचे पवित्र ग्रंथ कोणता? वीरशैव पंथाचे पवित्र ग्रंथ हा सिद्धांत शिरोमणी हा होय. श्री चक्रधर स्वामीचे गुरु कोण होते? श्री चक्रधर स्वामीचे गुरु गोविंद प्रभू हे होते. बघा, उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस धार्मिक पुनर्जागरणाला सुरुवात झाली होती, धर्माचे प्रबोधन करण्याचा कालखंड सुरू होता. मग तो वैष्णव संप्रदाय असो, सुफी संप्रदाय असो, कबीर संप्रदाय असो, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील मराठी लोकांचा नवा धर्मच्या स्वरूपात महानुभाव पंथ समोर येतो आहे. आणि श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभू यांनी जायचा देव किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की महानुभाव पंथाचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नाही तर भालचंद्र नेमाडेंनी लिहिलेली जी काही कादंबरी आहे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, त्यामध्ये तो जो नायक आहे त्याची आत्या महानुभाव पंथाची अनुयायी असते आणि म्हणून तिचा शोध घेण्याकरिता सिंध प्रांतामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दिल्लीवर तुघलक घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? दिल्लीवरील तुघलक घराण्याचा शेवटचा शासक हा मोहम्मद हा होता. गीत गोविंद काव्याची रचना कोणी केली? गीत गोविंद काव्याची रचना जयदेवांनी केली. वारकरी संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ कोणता? वारकरी संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ
ज्ञानेश्वरी हा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते? महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे होते. महानुभाव पंथाचा आधारभूत ग्रंथ कोणता होता? महानुभाव पंथाचा आधारभूत ग्रंथ लीळाचरित्र हा होता. लिंगायत संप्रदायाचे संस्थापक कोण होते? लिंगायत संप्रदायाचे संस्थापक महात्मा बसेश्वर हे होते. सुलतानशाहीची राजभाषा कोणती होती? सुलतानशाहीतील राजभाषा पर्शियन अथवा फारसी ही होती. कबीर छोरा हा भाग कोणत्या शहरात आहे? कबीर छोरा हा भाग काशी, वाराणसी किंवा बनारस या शहरात आहे. संत कबीराचे शिष्य कोण होते? संत कबीराचे शिष्य संत रामानंद हे होते. संत कबीर कोणत्या रचनेसाठी प्रसिद्ध आहेत? संत कबीर हे दोह्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संत कबीरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? संत कबीरांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव बीजक हे होते. शीख संप्रदायाचे जनक कोण किंवा शीख संप्रदायाचे संस्थापक कोण? शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक हे हो. पंजाब मध्ये भागवत धर्माचा प्रसार कोणी केला? पंजाब मध्ये भागवत संप्रदायाचा किंवा धर्माचा प्रचार संत नामदेवांनी केला. अल्लाउद्दीनच्या वेळी दरबारातील संगीत तज्ञ कोण होता? अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळी दरबारातील प्रसिद्ध संगीत तज्ञ अमीर खुसरो हा होता. गोल गुंबज कोणत्या शहरात होता? गोल गुंबज विजापूर या शहरात होता. हजारा मंदिर कोणत्या राज्यात होते? हजारा मंदिर विजयनगर राज्यात होते. बिदर येथे महाविद्यालय सुरू करणारा विद्वान कोण? बिदर येथे महाविद्यालय सुरू करणारा विद्वान मोहम्मद गवान हा होय. आदिलशाहीची राजधानी कोणती होती? आदिलशाहीची राजधानी विजापूर ही होती. गोवळकोंडा ही कोणत्या शाहीची राजधानी होती? गोवळकोंडा ही कुतुबशाहीची राजधानी होती. अहमदनगर ही कोणत्या शाहीची राजधानी होती? अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी होती. बरीदशाहीची राजधानी कोणती होती? बरीदशाहीची राजधानी बिदर ही होती. इमादशाहीची राजधानी कोणती होती? इमादशाहीची राजधानी अचलपूर किंवा इलिचपूर ही होती. विजयनगर राज्याचा संस्थापक कोण? विजयनगर राज्याचा संस्थापक हरिहर व बुक्क हे दोन बंधू होते. अब्दुल रज्जाकने कोणत्या राज्याचे वर्णन केले आहे? अब्दुल रज्जाकने आपल्या प्रवास वर्णनामध्ये विजयनगर साम्राज्याचे वर्णन केलेले आहे. विजयनगर राज्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट कोण? विजयनगर साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट कृष्णदेवराय हा होता. कृष्णदेवरायाच्याच दरबारी तेनालीरामन हा विद्वान देखील होता. बिदर ही कोणत्या सुलतानशाहीची राजधानी होती? बिदर ही बरीदशाहीची राजधानी होती. वऱ्हाड येथे कोणत्या सुलतानशाही अस्तित्वात होती? वऱ्हाड येथे इमादशाही अस्तित्वात होती. विजापूरच्या आदिलशहाचा संस्थापक कोण होता? विजापूरच्या आदिलशहाचा संस्थापक युसुफ आदिलशहा हा होता. मित्रांनो, हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. हे नवे प्रश्न आहेत, कारण आपण पूर्ण सल्तनत कालखंडाचा अभ्यास केला, विचार केला, तर आपल्या असं लक्षात येतं की 30 प्रश्न आपण पाहिलेली आहेत वारंवार, पण याच्यावर विजयनगर असेल, बिदर असेल, याच्यावर जास्त चर्चा केली जात नाही. म्हणून ही महत्वपूर्ण प्रश्न आहेत. दिवाने इंशा, दिवाने श्राफ हे ग्रंथ कोणी लिहिले? दिवाने इंशा, दिवाने अशराफ हे ग्रंथ मोहम्मद गवान यांनी लिहिले. संगम, शाल्व, तुळव, अरविंद वंश कोणत्या साम्राज्यातील हो? संगम, शाल्व, तुळव, अरविंद वंश हे विजयनगर साम्राज्यातील होय. जलसिंचन व कार्याच्या निर्मिती करणारा सुलतान कोण? जलसिंचन कार्याची निर्मिती करणारा सुलतान फिरोजशाह तुगलक हा होता. राजस्थानी चित्रशैलीचे मुख्य केंद्र कोणते होते? राजस्थानी चित्रशैलीचे मुख्य केंद्र जयपूर हे होते. कोणत्या वारकरी संतांचे अभंग ग्रंथ गुरु साहेब या शीख धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये आहे? संत नामदेवांचे ग्रंथ गुरु साहेब या ग्रंथामध्ये आहे. सुफी संत व शिष्य कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करीत असत? सुफी संत व शिष्य हे श्वेत म्हणजेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असत. बहामनी साम्राज्यातील कोणत्या सुलतानाला दक्षिणेतील अरिस्टॉटल असे म्हणतात? बहामनी साम्राज्यातील सुलतान मोहम्मद दुसरा याला दक्षिणेतील अरिस्टॉटल असे म्हणतात. सुलतानशाहीतील प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र कोणते होते? जोनपूर हे सुलतानशाहीतील प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र होय. नवस म्हणून मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या मुलीला काय म्हणत असत? नवस म्हणून मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या मुलीला देवदासी असे म्हणत असत. निजामुद्दीन औलियाचा दर्गा कोणत्या शहरात आहे? निजामुद्दीन औलियाचा दर्गा
हा दिल्ली या शहरात आहे. मराठीतील पहिला आद्य ग्रंथ कोणता? मराठीतील पहिला आद्य ग्रंथ महानुभाव पंथाच्या संदर्भातील लीळाचरित्र हा होय. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? माईम भट्टाने लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. कृष्ण भक्ती करणारी मेवाड घराण्याची स्त्री कोण? कृष्ण भक्ती करणारी मेवाड घराण्यातील स्त्री ही संत मीराबाई ही होय. इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात कोणती लढाई घडून आली? इब्राहिम लोधी व बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई घडून आली. सुलतानशाहीच्या पतनाची कारणे कोणती? सुलतानशाहीच्या पतनाची अनेक कारणं आहेत. त्यापैकी काही महत्वाची कारणं पुढील प्रमाणे: लष्करी क्षेत्रातील दुर्बलता, वारसा हक्काच्या नियमांचा अभाव, प्रांतिक सरदारांचे व सुभेदारांचे विद्रोह, सीमा सुरक्षेकडे दुर्लक्ष, जनसमर्थन याचा अभाव, धार्मिक कट्टरतेचे धोरण, प्रशासकीय कार्याकडे झालेले दुर्लक्ष, वरील सर्व कारणांमुळे सुलतानशाहीचा ह्रास घडून आलेला आपल्याला दिसून येते. एल्फिस्टनने कोणत्या सुलतानाला परस्पर विरोधी गुणाचा पुतळा म्हटले आहे? एल्फिस्टनने मोहम्मद बिन तुघलकाला परस्पर विरोधी गुणांचा पुतळा म्हटले आहे. ख्वाजा मुईद्दीन चिश्तीचा दर्गा कोणत्या शहरात आहे? ख्वाजा मुईद्दीन चिश्तीचा दर्गा हा अजमेर या ठिकाणी आहे. कोणत्या सुलतानाने हत्या करून सत्ता प्राप्ती केली व लोकांचे समर्थन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपत्तीचे वाटप केले? मोहम्मद बिन तुघलकाने हत्या करून लोकांचे समर्थन मिळावे म्हणून संपत्तीचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. मोठी सैन्य निर्माण करणारा व खर्च कमी करून वेतन चालवणारा, बाजार मूल्यावर नियंत्रण ठेवणारा सुलतान कोण? मोठे सैन्य उभारून वस्तूच्या किमती कमी करून बाजारावर नियंत्रण प्रस्थापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा सुलतान होय. कोणत्या सुलतानाने दक्षिण भारतावर विजय मिळवण्यात यश मिळवला? अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाने दक्षिण भारतावर विजय मिळवण्यात यश मिळवला. गुप्तचर व्यवस्था सुव्यवस्थित करणारा सुलतान कोण? गुप्तचर व्यवस्था सुव्यवस्थित करणारा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हा होय. कोणत्या सुलतानाच्या काळात सर्वाधिक गुलाम साम्राज्यात होते? फिरोजशाह तुघलकाच्या काळात सर्वाधिक गुलाम त्याच्या राज्यात होते, कारण फिरोजशाह तुघलकाला गुलाम पाळण्याची आवड होती. कोणत्या शासकाच्या आक्रमणामुळे दिल्लीची सुलतानशाहीचे पतन घडून आले? तैमूरलंगाच्या आक्रमणामुळे दिल्लीच्या सुलतानशाहीचे पतन घडून आले. सुलतानशाहीतील सर्वात विकसित उद्योग कोणता? सुलतानशाहीतील सर्वात विकसित उद्योग वस्त्र उद्योग हा होय. तबकाते नासिर हा ग्रंथ कोणी लिहिला? तबकाते नासिर हा ग्रंथ मिनहाज उन सिराज यांनी लिहिला. सुलतानशाहीच्या राजधानीचे शहर कोणते? सुलतानशाहीतील राजधानीचे शहर दिल्ली हे होते. 7व्या शतकात सिंध प्रांतातील प्रसिद्ध व्यापारी बंदर कोणते? सुलतानशाहीच्या काळातील प्रसिद्ध व्यापारी बंदर देवल हे होय. विजयनगर साम्राज्य प्रांतांना काय म्हणत? विजयनगर साम्राज्य प्रांतांना मंडल किंवा राज्य म्हणत. विजयनगर साम्राज्यात जिल्ह्याला काय म्हणत? विजयनगर साम्राज्यात जिल्ह्यांना कोंटम किंवा वल्लनडू असे म्हणत. पुढीलपैकी कोणत्या खिलजी शासकाने खलिफाकडून मान्यता मिळवून घेतली? पुढीलपैकी अल्लाउद्दीन खिलजी या खिलजी वंशातील शासकाने खलिफाकडून मान्यता मिळवून घेतली. दिवाने वजारत, दिवाने आरिज, दिवाने इंशा, दिवाने रसालत हे विभाग आणि मंत्री पद निर्माण करणारा सुलतान कोण? दिवाने वजारत, दिवाने आरिज, दिवाने इंशा, दिवाने रसालत अशा प्रकारची मंत्री अस्तित्वात आणणारा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हा होय. बहामनी साम्राज्याचा संस्थापक कोण? बहामनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू होय. मित्रांनो, अशा प्रकारे हे काही महत्वाचे प्रश्न. चला पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.